कृष्णा दादा मिळाले 20 रुपये धन्यवाद. आता आहे का काय विषय होता आपला मनाचा स्वभाव. मनाचा स्वभाव असा होऊन गेला कोणी कोणाला 3 वेळा आहे सकाळ दुपार संध्याकाळ जेवण झाल्याच्या नंतर नसना कोण भुकलंच पाहिजे असा मनाचा स्वभाव आहे. तसाच आपल्या मनाचा स्वभाव असा बनावा का जेणेकरून सकाळी उठल्याच्या नंतर कोणाचं स्मरण झालं पाहिजे देवाचा. सकाळी उठल्या बरोबर कोणाचा होतं रे सद्गुरुनाथ महाराज की जय. काय होते तुकडोजी महाराज सांगतात जुवा सट्टा चाय वर चुट्टा सबल आहे पट्टा जुवा सट्टा जुवा सट्टा चाय वर चुट्टा सबल आहे पट्टा अरे इनके मारे कोई न दुनिया इनके मारे कोई न दुनिया लाखों दे जगवाई अरे लाखों दे जगवाई ये मानव सुनले बात संतो छोड़ के सारे ये मानव सुनले बात संतो छोड़ के सारे मानव सुनले बात संतो छोड़ के सारे ये मानव सुनले बात संतो छोड़ के सारे ये मानव सुनले बात में सबको छोड़ दे सारे. चायचा सर्व काय पण काय चांगला आहे का आपल्याला सर्वांना माहित आहे जो दारू पिणारा आहे त्याला माहित आहे का दारू चांगली नाही. पण काय वाटते मन ना रमे तिच्या पाय हरी पाय काय दादा हरीचा काय दात नाही कलियुगामध्ये तिच्या पाय मन ना रमे तिच्या पाय. आता का करू तीर्थाटनी गेलो कीर्तनी भजन ऐकलो पण शांती मनाला नाही. समाधानी काय लागते मोठी शांती आहे रे शांती घेऊ शकत नाही क्रांती होईल. म्हणून हिच्या थोर भक्ती अरे आवडतो देवा संकल्पानी माया संसाराची देविले अनंते कैसेची काय आहे 4-5 एकर जागा करून झाली ते आहे मग अजून दुसरा काही नाही. पण आपण कायच्यासाठी झालो हे कोण आहे देव म्हणजे काय आहे भास्कर अबे पण नाव काय गणपती देव गणपती बाप्पा कोण आहे गणपती बाप्पा. पहा अय बाई आता नको पहा किती दिवस झाले गणेशाची स्थापना चालू आहे माहित आहे का आपल्याला. ते अंमलात आली फक्त 1893 ला पण त्याचे काही वर्षापासून आधी अनादी तो किती दिवसापासून त्याची गावागावामध्ये मूर्त्या होऊन आल्या 1-1.5 लाखाच्या मूर्त्या बनवून आल्या. न तुमची आमची गाव होते तेरवी नाही एक फोटोची फोटो लावून देते बाबा तेरवीच्या दिवशी हात कडे ते ठीक नाही तर जाव्यामध्ये पडल्याशिवाय राहणार नाही. ते याच्या मागच्या रिझन काय आपले कर्म काही चांगले नाही. अशी जर पूजा व्हायला पाहिजे तर कर्म प्रधान विश्व करी राखा कर्म प्रधान विश्व करी याने काहीतरी चांगले कर्म केला म्हणून आपण त्याचा उत्सव मनवून राहिलो. का मनवून राहिलो ना आपली होते 10 दिवसाची 13 दिवसाची जेणेकरून पुन्हा आपलं नाव काही निघत नाही. म्हणून याची स्थापना त्याच्यासाठी करून राहिलो याच्यापासून काहीतरी आपल्याला सीख भेटायला पाहिजे. पण आपल्या गलीच्या मंडळासारख्या गावाभरामध्ये मंडळ नाही बाबा देशभरात कसे असं म्हणा येथे चारित्र्य शिकवले जाते. कोणती नीती चारित्र्य नीती. बाहेर का शिकवले जाते म्हणजे
चंगना सकुबाई जनाबाई सर्व बोम्या तिम्या आना 52 पत्ते न चालू करा. कटपत्ती घेता का कोणती घेता? हेच चालू राहते बाहेरच्या गणपतीच्यावर. पण आपला असा गणपती आहे कसा आहे? चारित्र्य नीती शिकवते आपल्या परिवार. म्हणून आपला काहीतरी उद्धार होते. नाहीतर पाहिलं नाही का बाहेरच्या गल्यांपेक्षा व्यसनही आमच्या गलीमध्ये फार कमी आहे. कसं आहे? कमी आहे. याच्या मागचा रिजन हाच आहे का आपल्या जवळ कोणती नीती शिकवल्या जाते? चारित्र्य नीती. तर गणपती मांडणे याच्या मागचा रिजन हाच आहे का जेणेकरून आपल्या अंगीकारामध्ये काहीतरी नवे गुण यायला पाहिजे. याच्यासाठी गणपतीची स्थापना आहे. नाहीतर खाया पिया सुखते सोया रे आया वैसा असे नाही काय होणार नाही. सांगा सांगा ही का भक्ती करी पडते मन बाहेरी बाहेरी बाहेरी. देवाच्या समोर तास खेळून तर आपला उद्धार होईल का? नाही. देव तास खेळासाठी म्हटले का? नाही. खरं सांगासाठी बिडी पिवासाठी. पण पहा कसा होऊन राहिला आपला 10 दिवस चांगली निरहारसाठी उपवासाला पूजा होऊन राहिली. कशी होऊन राहिली दादा? निरहार. नवरात्र 9 दिन माई दसम दिन विदाई विसर्जन महाचली. जशी दुर्गा माताच्या विसर्जन असते तसाच भगवान गणपती किती दिवस आहेत आपल्या घरी? 6 दिवस. मग 11व्या दिवशी म्हणे का करू बाबा इतके दिवस होते ते माझ्या मनाने तरी समाधान वाटते. पण आता मनामधला गम मिटवण्यासाठी काहीतरी येते रम मारावा लागत. गम मिटत असं आहे ना. डीजे वाजते लवंडिया लंडन से लाएंगे रातभर पिएंगे पिए म्हणते नाही ह्या बाईकी नाचत चांगले संसलावून हा पावत आहे. याच्याने देवाची भक्ती होत नाही. कारण गणपती कसा आहे सुखही देते आणि सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची वार्ता विघ्नाची पूर्वे पूर्वे प्रेम पादयात्री मुक्ताबाई गोपाल यांच्याकडून 20 रुपये मिळाले. धन्यवाद. सुख करता दुःख हरता वार्ता कशाची आहे? विघ्नाची. विघ्नाची आहे. म्हणजे माझे पुरावाले ते घेऊन राहिले माझे मागचे राहिल्या. पण तुमच्यावर केवढी संकट येईल याची मी काही जिम्मेदारी घेऊ शकत नाही. म्हणून माझ्या जे विसर्जन करताना चांगल्या प्रेमा भावाने विसर्जन माझ्या करा. नाहीतर माझ्यासोबत तुम्हाला किरचा जय राहणार नाही. मग कसा करायचा आहे माय? तुमच्या हातामध्ये जराशी जास्त सत्ता आहे. आरक्षण वगैरे सर्व तुमच्या हातामध्ये आहे. लाडली बहिणा मुख्यमंत्र्यांनी एवढे बहिणी सर्व खेळ तुमच्या हातामध्ये आहे. सरकार जर तुमच्या चांगले असल्या टाईट तर जोडी काही या बाजूला त्या बाजूला जाऊ शकत नाही. ते तुम्ही सांगून देवा. ज्या दिवशी विसर्जन होते त्या दिवशी तर माझ्या पहिला तिकड तिकड ठेवायचा नाहीतर. पण आपण काय म्हणतो सौकात मेलो. बांगड्या नव्या होऊन राहिल्या. कशा नव्या 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 टिकल्या. चंद्रावाल्या ह्यावाल्या साड्या नव्या झाल्या. नथल्या नव्या नव्या येऊन राहिल्या. पण नथनी कोणापासून येऊन राहिल्या रे? कोणापासून? तुझ्यासाठी. पण कोण विचारायला ते तुमच्या नथनीची बांगड्याची काही किंमत नाही. थोडी मजा नसेल मजा तेरे बगैर साजन तेरे बगैर साजन मेरा ब्रह्मज्ञान के ज्ञान का उदाहरण है. चूड़ी मजा न देगी कम कर मजा मजा कोटपर्यंत आहे बा.
दादाची इच्छा आहे तोपर्यंत पुरी कंकण संप घ्या. नाही तर 10 तोळ्याची न तसं मग नाकात नाही का. याच्यासाठी गणपतीची स्थापना करता पण भाव किती चांगल्या समजून घ्या. रोज पिया पण गणपतीच्या विसर्जनाच्या दिवशी असे करू नका. नाहीतर केवढी पाठी हे काठी द्यायची काही गॅरंटी नाही. म्हणून गणपती मागे हात त्याच्या मागचा हात दिले नाही का आपल्यामध्ये काहीतरी परिवर्तन येते. आता गणरायाची कथा सांगावं लागते म्हणून जरा आपल्या घरामध्ये 2 भाऊ राहतात बरोबर आहे. मायबाबाच्या नंतर मायबाप थकल्याच्या नंतर कोणाच्याही हातामध्ये ज्ञान पण द्यावं लागते. सर्व घरदाराची गीत आहे. तसाच माता पार्वती आणि शंकराने विचार केला म्हणे आता आपल्या घरामधला ज्ञान पण कोणाच्या हातामध्ये देवाचा आहे. तर असा एक निर्णय ठेवला, एक अट ठेवला म्हणे हा सर्व आकाशाची जो परिभ्रमण करून लवकर येईल त्याला मी तो श्याम मनाचा पद देईल. आता याचा विचार चालू लागला भगवान कार्तिकेचा आणि गणपतीचा. अरे कार्तिकेचा वाहन जे आहे कोणा सारखा मोर. मोर काही घरात जाते का नाही. कोटी जाए एका झटक्यात मारू शकते ना. उंदरा कोटी जाते रे घरात जाते. उंदीर जाते घरात. भगवान कार्तिकेने उडून गेला कोटी आकाशात परिभ्रमण कराले. पण गणेश काय बलबुद्धी सागर आहे कोणापाशी उंदरापाशी. जीवन हा बलबुद्धीचाच आहे. शक्ती असेल रास्ता आणि त्याची काही किंमत नाही. म्हणजे हा आकाश का फिरू का काशी बनारस मथुरा जाऊ. हे मायबापच ते आपले सर्व आकाश आहे ब्रह्मांड आहे सर्व आहे. ते भगवान गणेशाने का केला आपल्या आई वडिलांच्या 5 प्रदक्षिणा घेतला आणि थांबून गेले. तेवढ्यामध्येच कोण आले कार्तिकेय. म्हणे गणराया तू इथेच बसला आहेस का. मी येऊन गेलो. श्याम पण कोणाच्या हातात भेटला माझ्या. म्हणजे तसं नाही बाबा तू हे जाऊन राहणार हे सर्व मिथ्या आहे. पण ज्यांना जन्माला दिलं तो काय सत्य आहे. ते तेव्हा काय झाला गणराया सांगून राहिले सर्व संसाराले काय माय बाप दोन्ही बरोबर आहे ना निराजे भाऊ गोष्ट. का फिरता रे काशी बनारस मथुरा पंढरपूर. माँ बापाने भळो भळो लाताना मन नाही चालू आहे ना पंढरपूरला जाणार आहे. पंढरपूरची वारी करण्या लाभ का इथे येऊन सदा बसावे वाटत असे कोटी बसा म्हणते रे. त्या चंद्रभागेत का नाही. तुझे देव तुझ्या पाशी पडी तू जागा आम्हाला माय बापाची कदर नसे सासू सासऱ्याची कदर आहे. देवानं असं केलं का सासू सासऱ्याची केलं का नाही माय बापाची केलं. म्हणून अरे आई बापाला त्रास देऊ पंढरीला जाए. अरे घरी आली
घरी आली गे सासू पाहुणी रेशम साडी घे गेले फाटून आईचे आली तेवढी काळ माय बाबाची चड्डी बऱ्या फाटली ते पोराला काय दिसला नाही सासू सासू त्या एका दिवसा काय जीवला राहिला म्हणजे सासूबाई सारवड्यातून एक वेळ आल्या याच्यासाठी रेशमाचं काही पाहिजे माय बाबासाठी काय नाही ते कोणाच्या कोणाचं चालत नाही माय कोणाच्या झाला सासू द्या का काय घ्या पण ज्यांना दिलं त्याची काही कदर नाही बाबाजी यांना जन्माले आणलं याची काही कदर नाही ना दुसऱ्याचीच कदर आहे जिसने तुझे बनाया अरे किसने बनाया जिसने तुझे बनाया भूला है तू उसी को जिसने तुझे बनाया भूला है तू उसी को जिसने तुझे बनाया जिसने तुझे बनाया अरे भूला है तू साऱ्या संसाराचे नियम हा सोडून गेला ज्यांना बनवलं त्याची काही किदर नाही कसं आहे देवाला आपल्या बापाला काय म्हणलं पिताजी ऐकलं तुम्ही घरी ए बाबा ए माताला कोणता बाजी वेळो बाबा समोर पहा काय म्हणला भगवान गणेशानी माय बापाला काय म्हणला माय ती सोळा माय मध्ये अशीच होते पण बापाले पिताजी पण आपण म्हणतो का दादा का बाबा का ना सासराला या मामाजी या मामाजी मग गणपती भेटून का रे नाही तुझ्या जो जवळ आहे ज्याला पैदा केलं त्याले नाही दादाजी म्हणून राहिला ना दुसरा येते रिटायरमेंट वाला त्याले मामाजी मग त्याने काय होऊ शकत नाही जिसने तुझे बनाया अरे भूला है तू याच्यासाठी म्हणून धन्यवाद भास्कर तुझ्या जन्मासारखा जन्म नाही